Good evening, sir. Good evening. Good evening. ओके, गुड इव्हनिंग. आज आपण संख्यांचा चढता व उतरता क्रम त्याचप्रमाणे संख्येची तुलना हा भाग पाहणार आहोत. आता संख्यांचा चढता किंवा उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते, म्हणजे कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान अशा आपल्याला त्या दोन संख्यांची काय करावी लागते, तुलना करावी लागते. पहा, जर दिलेल्या संख्येमधील अंकांची संख्या समान असेल तर आपल्याला डावीकडून सुरुवात करावी लागते आणि अंकाची तुलना करावी लागते. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला असं दिलं, समजा 4 2 1 3 5 असं दिलं आणि दुसरी संख्या दिली 4 2 3 5 आणि 6. आता मग डावीकडून पहिल्या संख्येत रे 4, त्यानंतर दुसऱ्या संख्येत डावीकडून पहिला अंक कोणता आहे, 4. बरोबर ना? म्हणजे डावीकडून पहिला अंक समान आहे. मग आता दुसरा अंक बघा, इथं दुसरा अंक 2 आहे, इथं डावीकडून दुसरा अंक 2 आहे. आता तिसरा अंक बघा, इथं 1 आहे आणि इथं 3 आहे. मग 1 आणि 3 मध्ये लहान कोण रे? 1. म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला संख्यामधील लहान मोठेपणा ओळखता येतो. आता ह्याचा काय थेरॉटिकल भाग जास्त बघायची आपल्याला गरज नाही. आता आपण डायरेक्ट स्वाध्यायाला सुरुवात करू. आज आपल्याला 2 स्वाध्याय संपवायचे आहेत. बघा, सोडवून देतो आणि नंतर आपण पोल लावूया. सगळे विद्यार्थी जॉईन होईपर्यंत थांबूया. कोण जॉईन झाले? स्वरा, सिद्धी, श्रेया आणि ओम 4च विद्यार्थी जॉईन आहेत. श्रेया 2 जॉईन आहेत. ओके, हा बघा, पहिला पुढील पर्यायातील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? आता या ठिकाणी 4 तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. कोणत्या पर्यायामध्ये संख्यांचा चढता क्रम आपल्याला पाहावयास मिळतोय? पहा, चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे पहिली संख्या लहान असणार, त्यापेक्षा मोठी, त्यानंतर त्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात उजवीकडे सर्वात मोठी. ऑब्झर्व करा कोणता पर्याय येतोय. आता बघा, मी सांगतो तुम्हाला दुसरा पर्याय बघा. दुसऱ्या पर्यायातली पहिली 5 अंकी संख्या काय आहे? 60,766.
दुसरी संख्या आहे 66,066. तिसरी संख्या आहे 66,666 आणि चौथी संख्या आहे 66,666. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं पहिल्यांदा डावीकडून पहिला अंक बघायचा. बघा डावीकडून पहिला अंक इथं 6, इथं 6, इथं 6, इथं 6. आता डावीकडून 2 नंबरचा अंक बघा. इथं 0, 6, 6, 6. म्हणजे डावीकडून 2 नंबरचा अंक लहान कोणता रे? 60,760 मधला. म्हणजे ती संख्या सर्वात लहान आली बघा डावीकडे. आता ह्या संख्येचा विषय मिटला. आता राहिलेल्या 3 संख्यामध्ये डावीकडून 3 नंबरचा अंक चेक करूया आपण. इथं 6 आहे, इथं 6, इथं 0. म्हणजे 0 असणारा पर्याय 66,066. हा 66,066 ही त्यापेक्षा मोठी आली. आता ही संख्या कट केली. आता राहिल्या 2. आता डावीकडून 4 नंबरचा बघा. इथं 6 आहे, इथं 6 आहे. आता डावीकडून 5 नंबर म्हणजे उजवीकडून 1 नंबरचा बघा. इथं 0 आहे आणि इथं 6. मग 0 असणार 66,660. दोन संख्येमध्ये 66,660 आणि ही संख्या सर्वात मोठी असणार आहे 66,666. म्हणजे जो दुसरा पर्याय आहे त्या दुसऱ्या पर्यायामध्ये 5 अंकी संख्यांचा चढता क्रम आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं का सर्वांना? हो सर. सर्व जॉईन झाल्यानंतर आपण पोल लावूया. आता हा प्रश्न कट करतो. ओके. आता दुसरा प्रश्न पहा. 88,000 अगोदर मी संख्या लिहितो बरं का. पहिली संख्या काय आहे? 88,758. दुसरी संख्या 88,587. तिसरी संख्या 88,875 आणि चौथी संख्या 88,578. आपण जर ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की सर्व संख्या 5 अंकी आहेत. मग प्रत्येक संख्येमध्ये जर समान अंक असतील तर डावीकडून पहिला अंक ऑब्झर्व करा. हिथं 8 आहे, हिथं 8 आहे, हिथं 8 आहे, हिथं 8 आहे. चला डावीकडून 2 नंबरचा अंक बघा. हिथं 8, हिथं 8, हिथं 8, हिथं 8. हा पण समान आहे. आता डावीकडून 3 नंबरचा अंक बघा. इथं 7 आहे, इथं 5, इथं 8 आणि इथं 5. आता सांगा ह्यामध्ये लहान कोण आणि मोठं कोण रे? डावीकडून 3 नंबरचा कोणत्या संख्येमधला अंक लहान आहे? दुसऱ्या आणि सर चौथ्या. 88,875. 88,570. हा तेच की आपण ते शोधूया की मला काय सांगायचे ही दुसरी संख्या आणि ही चौथी संख्या याच्यामध्ये डावीकडून तिसरा अंक समान आहे का नाही? 5 5 असा. मग या दोन संख्येमध्ये लहान कुठली येणार? आता इथं बघा 8 आहे आणि इथं 7. 88,578. हा म्हणजे 88,578 ही संख्या सर्वात काय झाली? लहान झाली. आणि तिच्यापेक्षा मोठी ही 2 नंबरची 88,587. आता ह्या दोन कट करूया आपण, ही आणि ही. राहिले किती? 2. पहिली आणि तिसरी. आता त्यात चेक करा. 1 नंबरचा अंक समान आहे डावीकडून, 2 नंबरचा पण समान आहे, 3 नंबरचा 88,758. 3 नंबरचा अंक 7 आणि 8 आहे. मग 7 अंक असणारी संख्या त्या दोनांमध्ये लहान येणार. म्हणजे 88,758. आणि सगळ्यात मोठी कुठली आली? 88,875.
लहानाकडून मोठ्याकडे याला म्हणायचं संख्यांचा चढता क्रम पहा. आता आपण संख्या चढत्या क्रमानुसार लिहिणार आहे. आपल्याला इथे हो सांगितलंय सर. उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे कसं मोठ्याकडून लहानाकडे. आता मी वर उतरता क्रम लिहितो. सांगा उतरता क्रम. अगोदर मोठी संख्या सांगा. 88,875. बरोबर 88,875. त्यापेक्षा छोटी 88,758. 88,758. त्यापेक्षा लहान 88,587. 587. सगळ्यात लहान कुठली 88,578. हा झाला त्या संख्यांचा कसला क्रम उतरता क्रम. उतरता क्रम. आता काय सांगितलंय उतरत्या क्रमानुसार लिहिल्या. तिसऱ्या क्रमांकावरची संख्या कोणती कुठली आली तिसऱ्या क्रमांकावरची संख्या 88,587. हा 88,587. मग पर्याय कुठला आहे बघा. पर्याय 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर पर्याय क्रमांक 3. ओम सिद्धी आर्या श्रेया स्वरा. आता बघा 99,341. 99,341. आता दुसरी संख्या तुम्हाला दिलेली नाही आणि तिसरी संख्या दिलेली आहे 1,05,000 ना. एक किती शून्य आहेत मध्ये 1 2 मध्ये हा 1,05,000. मग आता पर्यायातील अशी संख्या पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 99,341 पेक्षा मोठी पाहिजे आणि 1,05,000 पेक्षा लहान पाहिजे. बरोबर म्हणजे 99,443 पेक्षा 99,341 पेक्षा मोठी आणि 1,05,000 पेक्षा कमी. आता पहिला जर पर्याय मिळाला तर 99,134 म्हणजे लहान झालं. पुन्हा 99,300 हे 341 पेक्षा लहान झालं आणि 99,243 सुद्धा 341 पेक्षा लहान. पण 443 पुढे येते बघा. 99,000 किती 443 म्हणजे पर्याय क्रमांक किती 4. प्रश्न चौथा 6,766. मी लिहितो संख्या वाटल्यास 6,766 6,739 6,734 आणि 6,745 या संख्या चढत्या क्रमानुसार लिहिल्यास. आता संख्यांचा चढता क्रम लिहिताना काय करूया माहित आहे का. डावीकडून 1 नंबरची 2 नंबरचे समान आहे बघा. इथं 2 आहे इथं 6 6 6 6 6 6 6 6. मग आता डावीकडून 3 नंबरचं बघा. इथं 6 आहे इथं 3 आहे इथं 4 आहे. आता या दोन संख्या लहान येणार आहे की नाही. याच्यामध्ये पहिली हे बघा 4 नंबरचं म्हणजे सगळ्यात लहान कुठली येणार 6634. 6,734. सहासष्ट 34 सगळ्यात लहान आल्या. त्यापेक्षा मोठी 66 39. हा आता बघा डावीकडून 3 नंबरचा अंक इथे 4 आहे आणि इथं 6 आहे. मग 4 लहान ना म्हणजे 66 45 त्यापेक्षा मोठी येणार आणि सगळ्यात मोठी कुठली येणार
66 66 हा झाला 4 अंकी संख्येचा चढता क्रम. मग याच्यातील काय विचारलेलं आहे? पहिल्या आणि चौथ्या अंकाची बेरीज. हा, पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज. मग ही पहिली संख्या आहे आणि ही शेवटची संख्या आहे. करूया बेरीज आपण. 6734 प्लस 13,300 4 10 पर्याय हातचा एक, क्रमांक 4 2. 10 पर्याय 12 क्रमांक 2. 12 किती? 13,300 पर्याय 13,300 क्रमांक पर्याय 2. क्रमांक 2. बरोबर. मला वाटतं एक पहिला जो स्वाध्याय आहे तो असा सोडवूया आणि पुढच्या स्वाध्यायातली 10 गणिताला आपण पोल लावूया. चालेल ना? कारण हो 20 सर. गणिताला पोल लावल्यानंतर आपला 1.5 तास जाईल घड्याळी. तुम्ही कंटाळाल पुन्हा. मग पहिला स्वाध्याय आपण सोडवूया असाच. 87,000. आता इथं पण चढता क्रम आहे. अगोदर मी संख्या लिहितो. 87,768 85,392 त्यानंतर 86,765 आणि 84,271. आता इथं नुसतं निरीक्षण केलं तरी कळते का नाही रे कुठली संख्या लहान असेल. आता बघा इथं 87, इथं 85, 84. मग आता डावीकडून पहिला आणि दुसरा अंक 84 असणारा सर्वात लहान म्हणजे सगळ्यात लहान कुठली? 84,271. त्यानंतर 85 न सुरुवात होणार 85,392. 85,392. त्यानंतर 86 न सुरुवात होणार 86,765. आणि 87 न सुरुवात होणार आहे 87,768. ओके. आता या सर्व संख्या आपण चढत्या क्रमानुसार लिहिल्या. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक विचारलाय. ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. मग यांची आपण काय करूया आता? वजाबाकी करूया. मग आता 86,765 मधून 85,392 मायनस करतो. बोला, 5तून 2 गेलं 3. आता इथं 6चं 16 करायचंय ना आणि मग 7चं 6 होतं ना. मग 16तून 9 गेल्यानंतर 7, 6तून 3 गेल्यानंतर 3, 7तून 5 गेल्यानंतर 1. किती आलं? पर्याय क्रमांक 2. हा, पाचव्याला आला पर्याय क्रमांक 2. वापा या संख्या उत्तर क्रमानुसार लिहिल्यास. आता सर्व 6 अंकी संख्या आहेत. उत्तरचा क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या लिहायची. अगोदर मी संख्या लिहितो वर 16, 45, 20. दुसरी बोला 13, 65, 20. तिसरी संख्या 35. बोला की. तुम्ही बोर्डवर लिहिलेलं दिसत नाही. आता दिसलं. हा, दिसेल बघा. स्थिर ठेवा मोबाईल. आणि त्यानंतर 16, 53, 20. 50. हा, आता आपल्याला विचारलंय काय रे? उत्तरचा क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या लिहायची. आता बघा प्रत्येक ठिकाणी डावीकडून पहिला अंक समान आहे. आता दुसरा अंक बघा बरं. इथं 6 आहे, इथं 3, 6 आणि 6. आता ही सर्वात लहान येणार बरं का. हा, दुसरी संख्या किती नंबर येणार? 4 नंबर. 13, 65, 20 सगळ्यात लहान असणार. सगळ्यात लहान असणार. आता राहिलेल्या संख्या बघूया 3. आता ही ड्रॉप करतो मी. हे ड्रॉप करतो. आता डावीकडून 3 नंबरचा अंक बघा. 4, 3 आणि 5. मग 4, 3, 5 मध्ये मोठं कोण रे? 5 मोठं. 5. मग 16, 53, 20 सगळ्यात मोठी संख्या येणार. आणि 5 पेक्षा लहान 4. 4 म्हणजे
डावीकडून 3 नंबरचा अंक 4 असणारी पहिली संख्या 16, 45, 16, 20 त्यापेक्षा 45, 20. 40, 500. आणि त्यानंतर 16, 35, 20. 35, 20. हा झाला उतरता क्रम. हा काय झाला उतरता क्रम. उतरता क्रम. आता विचारलंय काय बघा. उतरता क्रम. एकच मिनिट इरेज करतो. हा आता हा उतरता क्रम म्हणजे हजारच्या स्थानी असणारा अंक. हा पहिल्या संख्येतील हजारच्या स्थानी असणारा अंक ही एकक, दशक, शतक आणि हजार 5 येणार बरोबर आहे. आणि चौथ्या संख्येतील शतक स्थानी असणारा अंक एकक, दशक आणि शतक म्हणजे हे 5. 5, आता 5. मला सांगा 5000 पहिल्या वजा संख्येत 500. 5 स्थानी किंमत हजार स्थानी म्हणल्यावर 5000 5000 आणि इथं स्थानिक किंमत शतक स्थानी म्हणल्यावर 500 ते आणि यांच्यातला फरक विचारलाय म्हणजे 5000 मधून किती मायनस करायचं. 1000 वजा 500. पर्याय क्रमांक 1. शून्याला शून्य, शून्याला शून्य. पर्याय क्रमांक 1. 4500. 5 येणार आणि इथं 5 500. हा 4500 म्हणजे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. हो. आहे का रे सोपं हे. हो सर. हा आता दोघं जॉईन झाली मला वाटते उशिरा. नाव मी लिहून घेतो. वेदांत पण झाला आणि तनिष्क पण झाला. आता कोण राहिले नाही ना रे. तनिष्क, ओम, वेदांत, सिद्धी, आर्या, श्रेया, स्वरा. आरुष. आरुष एक राहिलाय तेवढा. तर आरुष जॉईन नाहीये. राहू द्या एखादा नसतोच काही अडचण असेल तर. आता 7वा प्रश्न पहा. पी, क्यू, आर आणि एस या संख्यामध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक 6 आहे पहा. हा अंक प्रत्येक संख्येत फक्त एकदाच वापरला आहे. बाकीचे अंक अज्ञात आहेत म्हणजे माहित नाहीत. तर या संख्यामध्ये क्रमसंबंध पुढीलपैकी कोणता असेल. आता मी अगोदर पीची 4 अंकी किंमत येतो. स्टार पुन्हा स्टार पुन्हा 6 आणि पुन्हा स्टार. क्यूची किंमत सांगा 4 अंकी. स्टार 6 स्टार आणि स्टार. त्यानंतर आर ची 6 अंकी किंमत कोणती. पहिलं 3 स्टार आणि शेवटी काय नाही अगोदर आहे ना उलट झालं माझ्याकडून. तुमचं पण लक्ष नाही बरं का मी लिहिताना. हा क्यू झाला. आर ला पहिला 6 आहे आणि पुन्हा 3 स्टार आहे आणि एस ला बघा पहिलं 3 स्टार आहे आणि शेवटचा काय आहे 6 आहे. हा आता क्रमसंबंध विचारलाय. पर्याय क्रमांक 1. हा अगदी बरोबर. ह्या काय करायचं तर माहित आहे का. एकक, दशक, शतक आणि हजार स्थानापर्यंतच्या 4 अंकी म्हणजे संख्या आहेत. 0. मग आता 1000 स्थानचा अंक मोठा असणारी संख्या मोठी. आता 1000 स्थानचा अंक कुठं मोठा आहे रे. बघा इथं म्हणजे सगळ्यात मोठी आर आहे. आर मध्ये. हा सगळ्यात मोठं काय येणार आर कोण येणार. आता शतक स्थानी 6 असणारी संख्या मोठी असणार म्हणजे कुठली. क्यू मध्ये. क्यू मध्ये. हा क्यू मध्ये. नंतर पी. हा आता दशक स्थानी 6 असणार पी आणि एकक स्थानी 6 असणार सर्वात लहान म्हणजे यस. मग असा ऑप्शन पर्याय क्रमांक किती आहे 1. 1.
समजलं ना सर्वांना? हो हो सर. हो सर. हा, ओके. हा, 8वा प्रश्न पहा. मोरगाव, मोरवाडा, वडगाव व वाणगाव या गावच्या लोकसंख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमानुसार लिहायच्या आहेत. मग दुसऱ्या क्रमांकावरची संख्या शोधायची. आता अगोदर मी संख्या लिहितो. पहिली संख्या सांगा किती आहे? 22,432. दुसरी संख्या 22,412. 22,412. तिसरी संख्या 24,000. 24,326. आणि शेवटची संख्या 22,401. 22,401. 401. बरोबर. आता चौथ्या क्रमानुसार लिहायचे म्हणजे लहानाकडे मोठ्याकडे. आता पहिला अंक बघा डावीकडून. इथं 222. आवाज करा. आवाज करा. 24,326. हा, आता डावीकडून 2 नंबरचा अंक बघा. इथं 4 आहे. म्हणजे ही संख्या सगळ्यात मोठी आली ना? हो हो सर. ही मोठी आली नाही. म्हणजे होता मोठी. आता डावीकडून 3 नंबरचा अंक बघा. इथं 4, इथं 4, इथं 4. तो पण समान आहे. आता मग हा बघा. इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे. म्हणजे सगळ्यात लहान कुठली आली? 22,401. 22,401. 22,401. आता इथे 2 नंबर येणार. 22,412. ही पण कट झाली. आणि त्यानंतर मग 22,432. हा, 22,432. चढत्या क्रमानुसार दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कुठली आली? 22,412. म्हणजे पर्याय क्रमांक क्रमांक 2. 2. आता प्रश्न 9 पहा. संख्या दिलेली आहे 99,341. त्यानंतर एक चौकट आहे आणि पुन्हा 1,09,000 किती? 45. आता या संख्या चढत्या क्रमानुसार लावल्या तर चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या येऊ शकते? म्हणजे याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान. बघा आता चेक करा. आता 99,321 341 पेक्षा लहान येते. ही नाही येणार मग. चौथा पर्याय 341. 99 स्थिर आहे बघा. फक्त 341 पेक्षा मोठी पाहिजे. आता इथं 99,305 म्हणजे 341 पेक्षा लहान आली. पर्याय क्रमांक 3. हे पण सॉरी 1. मग एकमेव पर्याय राहतो बघा. 1,00,000. सर पर्याय क्रमांक 1. परत 3 1 येते. नाही, एकच येईल रे. थांबा एक मिनिट. माझ्याकडून काहीतरी हे झालंय, मिस झालंय. सर 1 पण नाही येते. 3 येते नाही येत. सर पर्याय क्रमांक 3 ना. चेक करू आता. आता ही संख्या आहे ती 1,09,078 म्हणजे 945 पेक्षा मोठी झाली. आपल्याला 945 पेक्षा लहान पाहिजे. हा कट झाला. आता 99,305 बघा. 99,305 341 पेक्षा लहान आहे. हे पण कट झालं. 99,321 हे सुद्धा 341 पेक्षा लहान आहे. 99,937 आहे बघा. मग 341 पेक्षा 937 मोठं जाईल. पर्याय क्रमांक 3. हो सर. पर्याय क्रमांक 3 येते. बरोबर. पर्याय पहा. काय म्हणते? 90 90 90. पर्याय क्रमांक 1. आणि दुसरी 90 99 00. बरोबर आहे. हा, आता इथं चिन्ह वापरायचे. आपण एका समोर समोर लिहू वाटल्यास.
90 90 90 ही पहिली संख्या आणि दुसरी 90 99 00. आता आपण चेक कसं करायचं? डावीकडून पहिला अंक इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. डावीकडून दुसरा अंक इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. डावीकडून तिसरा अंक इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे. हा, आता डावीकडून चौथा अंक इथं 0 आहे बघा. आणि इथं डावीकडून चौथा अंक आहे 9. मग ह्यात लहान कोण? म्हणजे पहिली संख्या लहान, म्हणजे पेक्षा लहान, म्हणजे पर्याय क्रमांक किती त्याचं उत्तर? 1. हा, अशा पद्धतीने आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या स्वाध्यायाला पोल घेऊ का? हो सर, घ्या. आता पोल घेतो बघा. 1 मिनिट वेळ देतोय. गडबड करू नका. पहिल्या प्रश्नासाठी पोल चालू करतो. हा, ओके. बघा, सिद्धी, ओम, श्रेया, स्वरा आणि वेदांत चौघांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. सर, चुकलं. माझं उत्तर 4 होतं, पण म्हणजे पण ते डी वर क्लिक करताना सी वर क्लिक कसं झालं नाही. हा, त्यामुळे आर्याचं चुकलं. आणि नॉट आन्सर्ड मध्ये 2 श्रेया जमदाडे. श्रेया, तू 2 मोबाईलवर जॉईन झाली का? बरं, असू द्या. आणि तनिष्क जॉईनच नव्हता मला वाटते. बरं, ओके. बघा, आता जरी सर्वांनी सोडवलं असलं तरी स्पष्टीकरण मी देतो थोडक्यामध्ये. आता संख्या बघा, 5 7 9, पुन्हा स्टार आहे आणि त्यानंतर 8 आणि 8 आहे. 8 आणि दुसरी संख्या आहे 5 5 7 7 9 9 6 8 9 6 8 आणि 9. ओके. 9. आता बघा, आपण डावीकडून पहिला अंक बघूया. इथं 5 आहे, इथं 5 समान आहे. इथं 7, इथं 7 समान आहे. इथं 9, इथं 9 समान आहे. आता पेक्षा मोठी चिन्ह आहे का नाही, म्हणजे डावीकडून 4 नंबरचा अंक आहे का नाही, ह्या संख्येपेक्षा मोठा पाहिजे. मग आता 6 पेक्षा मोठं पर्यायात कुठं आहे रे? 7 आहे. 7 पर्याय क्रमांक 4. हा, पर्याय क्रमांक काय उत्तर येतं याचं? 4. ओके. आता दुसऱ्या प्रश्नासाठी पोल चालू करतो.
ओके, वेळ संपलेली आहे. सिद्धी, आर्या आणि श्रेया तिघांचं बरोबर आलं बघा. सिद्धी, आर्या आणि श्रेया. ओके. मग चुकलंय कोणाचं बघा. ओमचं एक चुकलेलं आहे. ओमच. आणि नॉट आन्सर्ड मध्ये स्वरा, वेदांत आणि पुन्हा श्रेयाचं आहे. श्रेयाचं 2 जागेवर नाव येते. नक्की कुठली श्रेया धरायची? स्वराचं चुकलेलं आहे. दिलेलं नाही उत्तर स्वरानं. वेदांतनं पण दिलेलं नाही. आता आपण त्याचं उत्तर चेक करूया. हा, आता बघा संख्या मी लिहितो एका खाली एक. पहिली संख्या काय आहे? 43,048. दुसरी संख्या काय आहे वाचा? 42,544. हा, 42,544. तिसरी 43,486. त्यानंतर चौथी 43,844. 42,454 आणि शेवटची 43,844. आता ह्या सर्व संख्या योग्य क्रमानं, योग्य क्रम म्हणजे चढता किंवा उतरता कुठलाही चालतोय बरं का. आता मी काय करतो, चढत्या क्रमानुसार लिहितो. आता पहिला अंक बघा, सगळं पहिला अंक सेमच आहे का नाही? 4 4 4 4 4. आता डावीकडून 2 नंबरचा अंक बघा, इथं 2 आहे आणि इथं 2 आहे आणि बाकीच्या 3 संख्येत 3 आहे. त्यामुळं टिक केलेले जे दोन संख्या आहे त्यातली लहान कुठली बघा. आता डावीकडून 3 नंबरचा बघा, आता इथं 5 आहे आणि इथं 4 आहे. म्हणजे सगळ्यात लहान संख्या कुठली झाली? 454. 42,454. बरोबर, ही सगळ्यात लहान झाली. हे ड्रॉप करतो आता मी. त्यापेक्षा मोठी 42,544. ओके, ही पण ड्रॉप केली. चला, आता डावीकडून 2 नंबरचा अंक समान आहे. आता 3 नंबरचा अंक बघा रे. इथं 0, इथं 4 आणि इथं 8. इथं सापडल्या सगळ्या संख्या. 0 असणारी संख्या 3 नंबरला येणार म्हणजे 43,048. त्यानंतर 4 बघा, डावीकडून 3 नंबरला 4 असणार 43,486. आणि शेवटी 43,844. आता काय विचारलंय मग बघा, सर्वात लहान संख्या कोणती रे? ही. आणि सर्वात मोठी संख्या ही. आता याच्यातला फरक 43,844 ही मोठी आणि त्याच्यातून वजा करतो 42,454. वजा बाकी 4 वजा 4 0. आता 4चं 14 करतो. मग 14तून 5 गेलं 9. पुन्हा 8चं करतो 7. 7तून 4 गेलं 3. आता इथं 1 आणि 4 वजा 4 0. 1390 येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुम्ही सी निवडाय पाहिजे होतं. सी कोणी कोण निवडलं? सिद्धी, श्रेया आणि आर्यानं. मग आता चुकलं कोणाचं? स्वरा, ओम आणि वेदांत. नाही सर, आर्याने पण सीच निवडलेलं. हा, नाही, आर्या, सिद्धी आणि श्रेयाचं बरोबर आले की. ओम, वेदांत आणि स्वरा तिघं चुकले. ओके, आपलं किती प्रश्न झाले? पूर्ण 2 झाले ना? हो सर. हा, आता तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नासाठी पोल चालू करतो.
ओके, वेळ संपलेली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कोणी कोणी बरोबर दिले बघा. आर्या, श्रेया आणि सिद्धी. आणि चुकलेलं कोणाचं आहे बघूया. ओमचं चुकलेलं आहे, वेदांतचं पण चुकलेलं आहे आणि स्वराचं पण चुकलेलं आहे. तिघांचं चुकलेलं आहे. आता आपण चेक करूया. बघा प्रश्न तिसरा. मी अगोदर संख्या लिहितो. 39,798. त्यानंतर 39,978. त्यानंतर 39,897 आणि शेवटची संख्या 39,987. आता बघा, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3. डावीकडून पहिला अंक समान आहे, डावीकडून दुसरा पण समान आहे बघा. मग आता 4च संख्या आपल्याकडे उरल्या, त्या चेक करा. इथं 7 आहे, इथं 9 आहे, 8 आहे, 9 आहे. आपल्याला या ठिकाणी कोणता क्रम लिहायचा आहे? चढता. म्हणजे अगोदर लहान संख्या लिहायची. मग लहान संख्या कुठली रे? डावीकडून 3 नंबरचा अंक लहान असणारी संख्या कोणती? ती ना, 39,798 सगळ्यात लहान. त्यानंतर ही येणार, डावीकडून 3 नंबरचा अंक 8 आहे बघा, म्हणजे 39,897. आता दुसरी आणि चौथी संख्येत आता डावीकडून 3 नंबरचा अंक समान. आता 4 नंबरचा बघा, इथं 7 आहे आणि इथं 8 आहे, म्हणजे लहान कुठल्या येणार? 7 वाला. 39,978. आणि सगळ्यात मोठी कुठली येणार मग? 39,987. आणि मग सर्वात शेवटची संख्या कोणती? तर ही येणार मग शेवटची संख्या 39,987, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4 म्हणजे तुम्ही डी सिलेक्ट करायला पाहिजे होता. सिद्धी, श्रेय आणि आर्याचं बरोबर आहे. स्वरा समजलं का काय चुकलं तुझं? स्वरा, ओम आणि वेदांत समजलं का तुमच्या तिघांना? हो सर. हा, ओके. आता चौथ्या प्रश्नासाठी पोल चालू करतो. ओके, वेळ संपली. आता याचं उत्तर सिद्धी आणि आर्याचं बरोबर आलेलं आहे. आता बी ऑप्शन निवडलेला आहे श्रेयानं, त्याचं उत्तर चुकलेलं आहे. त्यानंतर सी ऑप्शन निवडलेलं आहे ओमनं, निवडायचं होतं पण चुकून बी क्लिक झालं. स्वरा आणि वेदांतनं सबमिटच केलं नाही. आणि दुसरी एक महत्वाची सूचना बरं का, तुमच्या कोणाला नवनीत आहे का रे जवळ? नाही सर. बघा, नवनीत किंवा आपल्या पालकांनी विद्यार्थ्याच्या जवळ बसा. आपला विद्यार्थी जवळ गाईड घेतोय का किंवा मागचं उत्तर पाहतोय का बघा. आणि मी सांगितल्यानंतरच ट्राय सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला एका मिनिटात नाही आहे पण झाकून ठेवा, जवळ ठेवू नका कोणी सुद्धा गाईड. स्क्रीनवरच बघूनच आपल्याला उत्तर द्यायचंय आणि कच्चं काम करायला वय घ्या.
एका मिनिटाच्या आत सुटते का आपल्याला पाहिजे. हा, आता मग नेमकं बघा 2 जणांचं उत्तर बरोबर आहे, सिद्धी आणि आर्या. बाकी सर्वांचं चुकलेलं आहे. आता आपण चेक करूया एकदा. मी आता सर्व संख्या अगोदर लिहितो. सांगा मला पहिली संख्या काय आहे? सर 4,00,000. 4,97,998. बरोबर. आणि दुसरी संख्या? 4,98,989. 4,98,989. बरोबर. तिसरी संख्या? 4,97,889. बरोबर. आणि चौथी संख्या? 4,00,000. 4,97,999. ओके. बघा, गडबड करायची नाही काय, एका मिनिटात सुटते या. हा, आता या सर्व उतरत्या क्रमानुसार संख्या लिहायचे, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे बरं का. आता पहिला अंक बघा सगळं समान आहे, कट केला. दुसरा अंक पण समान आहे, कट केला. आता डावीकडून तिसरा अंक मोठा दुसऱ्या संख्येमध्ये आहे, म्हणजे ही संख्या सगळ्यात काय येणार आहे? मोठी येणार. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कुठली आली? 4,98,989. बरोबर का सर्वात मोठी संख्या? हो सर. हा, आता मोठी संख्या पण निवडली. आता ही कट करूया. आता 3 नंबरचा अंक बघून झाला आपला, समान आहे बघा. आता 4 नंबरचा बघा, डावीकडून 4 नंबरचा. आता इथं 9 आहे, इथं 8 आहे, इथं 9 आहे. मग 8 वाला सगळ्यात लहान येणार, म्हणजे 4,97,889 ही सगळ्यात उजवीकडे येणार. आता 2 आणि 3 नंबरची शोधायची. सांगा आता, हे 9 समान आलाय की नाही? पुन्हा हे समान आहे. आता 8 आणि 9 मध्ये लहान काय आहे आणि मोठं काय आहे? 9. म्हणजे शेवटची संख्या मोठी आहे, म्हणजे 4,97,999 मोठी. आणि त्याच्यापेक्षा लहान कोणती येणार मग? 4,97,998. हा, आता चेक करा मग काय सांगितलंय पुढे बघा. वरच कट करतो नाहीतर. हा झाला संख्यांचा उतरता क्रम. हा, आता सगळ्यात मोठी संख्या, पहिली संख्या आणि तिसरी संख्येची बेरीज झाली ना. मग ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या करूया बेरीज. 4,98,989 अधिक 4,97,998. 998. करूया बेरीज. 8 8 16 आणि 1 17. हा चला 1. 8 आणि 1 9 9 9 18. चला 1. 9 9 2 18 आणि 1 19. हा चला 1. 8 8 16. हा चला 1. 9 9 18 आणि 1 19. हा चला 1. 4 आणि 4 8 आणि 1 9. म्हणजे 9,96,987. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 1. समजलं का ज्यांचं चुकलं त्यांना? स्वरा, श्रेया, ओम आणि वेदांत. हो सर. सर माझं पर्याय क्रमांक एकच उत्तर आलं, पण बी ला क्लिक झालं चुकून. मग ते चुकलंच ना. आपल्याकडून चुकून जरी झालं तरी ती चुकच झाली. चुकीला माफी नाही, लक्षात ठेवा. चुकलं की चुकलंच. चला प्रश्न क्रमांक आपण आता 5 बघूया. हा, 5 साठी आता पोल चालू करतो.
ओके, वेळ संपला. बघूया कोणाकोणाचं बरोबर आलेलं आहे. सिद्धीचं बरोबर आलेलं आहे, श्रेयाचं पण बरोबर आलेलं आहे आणि ओमचं बरोबर आलेलं आहे. मग आता चुकलंय बघा, आर्याचं एक चुकलेलं आहे आणि उत्तर दिलेलं नाही स्वरा आणि वेदांत. चेक करूया आपण. हा, पहिली संख्या आहे 32,321. दुसरी संख्या आहे 32,312. तिसरी संख्या आहे 32,231 आणि चौथी संख्या आहे 32,123. आता उत्तर त्या क्रमानुसार मांडायची संख्या, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. आता बघा 3 3 3 3, डावीकडून पहिला अंक समान आहे. 2 2 2 2 हा पण समान आहे. आता मग मला सांगा, राहिलेल्यात मोठा कुठला येणार आहे? सगळ्यात मोठी संख्या ह्या दोन पैकी एक असणार ना. मग आता पहिल्या दोन मध्ये 3 3 समान आहे. मग आता डावीकडून 4 नंबरचा बघा, इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. जे सगळ्यात मोठी कुठली आली? 32,321. आणि त्यापेक्षा छोटी 32,312. आता खालच्या दोघात बघा, इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे 2 वाला आपल्याला कुठला क्रम लिहायचा? उतरता क्रम. हा, उतरता क्रम लिहायचे ना, बरोबर आहे. म्हणजे आता मोठी संख्या कुठली ही येणार? 32,231. आणि सगळ्यात छोटी कुठली येणार? 32,123. ओके. आता सांगितले पहिली आणि तिसरी संख्येची बेरीज करायची. म्हणजे ही पहिली आली आणि ही तिसरी. करूया बेरीज. 32,321 अधिक 32,231. 1 अधिक 1 2, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, 2 2 4, 3 आणि 3 6. 64,552 म्हणजे पर्याय क्रमांक 3. म्हणजे तुम्ही सी सिलेक्ट केला पाहिजे. सी. सिद्धी, श्रेया आणि ओम तिघांचं बरोबर आलंय. स्वरा, आर्या आणि वेदांत तिघांचं चुकलेलं होतं. समजलं का स्वरा? हो. आर्या, तुला आर्याचं काय चुकलं ग? वेदांत, वेदांत तुझं काय चुकलं? बरं, ओके. चला, प्रश्न क्रमांक 6 साठी पोल चालू करतो. बघा आता कुणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सिद्धी बरोबर आहे, ओमचं पण बरोबर आहे, आर्याचं बरोबर आहे, वेदांचं बरोबर आहे, श्रेयाचं बरोबर आहे आणि स्वराचं बरोबर आहे. म्हणजे 6ची 6 विद्यार्थ्यांचं बरोबर. छान. सोपा होता प्रश्न. बघा, मी पुन्हा एकदा प्रश्न लिहितो. 9 9 9
पुन्हा चौकट आहे आणि पुन्हा 7. या संख्येतील चौकटाच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या याच्यापेक्षा मोठी, म्हणजे ही संख्या मोठी होईल कोणापेक्षा? 99,987 पेक्षा. आता हे कसं शोधायचं पहा. पहिला अंक समानच आहे डावीकडून, दुसरा अंक पण समान आहे, तिसरा अंक समान आहे. आता पहिली संख्या मोठी आहे म्हणजे डावीकडून चौथा अंक 8 पेक्षा मोठा असला पाहिजे. 8 पेक्षा मोठा असणारा एकच अंक कुठला? 9. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. तुम्ही ए सिलेक्ट केला होता सर्वांनी, बरोबर ना? सर. हो सर. हा, ओके. 6 प्रश्न आपलं पूर्ण झालं, अजून 4 उरलं फक्त. 7व्या प्रश्नासाठी पोल चालू करतो. बघा, सिद्धीनं 3 सेकंदात उत्तर काढलं, आर्यानं 6 सेकंदात, ओमनं 8 सेकंदात, श्रेयानं 22 सेकंदात आणि स्वरानं 36 सेकंदात. इतकं तुम्ही स्पीडनं सोडवताय. अगोदर सोडवत नाही ना गणित? मी स्क्रीनवर तुमच्या जवळ कोणाकडे नवनीत नाही, त्यामुळं प्रत्येकाने स्क्रीनवरचा प्रश्न बघूनच एका मिनिटात सोडवायचा. 1-2 सेकंदात उत्तर तुमचं येणं मला अपेक्षित नाही. 30 सेकंदाच्या पुढे वेळ गेला पाहिजे. बरं, बरोबर कोणाचं आहे बघा. आता सिद्धीचं एक बरोबर आहे, आर्याचं पण बरोबर आहे, त्यानंतर ओमचं पण बरोबर आहे, श्रेयाचं बरोबर आहे आणि स्वराचं बरोबर आहे. म्हणजे चुकलं कोणाचं? नाही, वेदांतनं उत्तरच दिले नाही. वेदांत काय झालं, वेळ पुरला नाही काय तुला? आता चेक केलं का नाही? लक्ष देते बघा. चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. आता पहिला अंक बघा इथं, पहिला अंक बघा की डावीकडून पहिला 5 4 4 5 आहे का चढता क्रम रे हा? नाही. नाही. पहिलाच अंक बघा इथं 5 5 4 4 आहे का चढता क्रम? नाही. आता इथं बघा 5 5 4 4 आहे का चढता क्रम? नाही. हा, म्हणजे आता एकच राहिलं. इथं बघा 4 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे आणि इथं 5. इथं फक्त चढता क्रम दिसतोय आपल्याला, म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे तुम्ही डी सिलेक्ट केला. ओके. आता प्रश्न क्रमांक 8 साठी पोल चालू करतो.
ओके, वेळ संपलेला आहे. सिद्धी आणि आर्या दोघांचं उत्तर चुकलेलं बरोबर आलेलं आहे. आता चुकलंय कोणाचं बघा, श्रेयाचं एक चुकलेलं आहे. त्यानंतर ओमचं पण चुकलेलं आहे आणि सिद्धीचं बरोबर आहे, आर्याचं बरोबर आहे. नॉट आन्सर्ड स्वराने उत्तरच दिलेलं नाही आणि वेदांतनं एक उत्तर दिलेलं आहे. म्हणजे दोघांचे उत्तर बरोबर आहेत. आपण चेक करूया याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 8. आता मी संख्या देतो: 33 374, 33 743, 33 437 आणि 33 347. आता बघा, पहिला अंक समानच आहे डावीकडून, पुन्हा डावीकडून दुसरा अंक सुद्धा समानच आहे. आता बघा, डावीकडून 3 नंबरचा अंक बघा. चढता क्रम म्हणजे अगोदर क्रमानं चढता क्रम लिहूया आपण. सगळ्यात लहान संख्या कुठली येणार आहे या दोघांमध्ये सांगा? 374 का 347? अरे सर्वात लहान कोण येणार? 347. 347 सर्वात लहान. त्यानंतर त्यापेक्षा मोठी 33 374. आता डावीकडून 3 नंबरचा अंक इथं 7 आहे आणि इथं 4 आहे, म्हणजे लहान कुठला येणार? 33,437. आणि सगळ्यात मोठी कुठली आली मग? 33,743. हा झाला चढता क्रम. मग पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक विचारलाय. ही पहिली आणि ही शेवटची. आता खाली आपण त्या दोन संख्यांची करूया वजाबाकी. मोठी संख्या कुठली? 33,743 आणि लहान संख्या 1 नंबरची 33,347. करूया वजाबाकी. 3 च 13, 13तून 7 गेलं 6, 4 च 3, 3तून 4 जात नाही, पुन्हा 3 च 13 केलं, 13तून 4 गेलं 9, 7 च 6, 7तून 3 गेलं 3, 396. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे तुम्ही डी निवडाय पाहिजे. डी तुम्हाला का? श्रेया, ओम, वेदांत आणि स्वरा, हो सर. ज्या चौघांचं चुकलेलं होतं या प्रश्नाचं उत्तर. ओके, आता लास्ट 2 प्रश्न राहिलेत पहा.